जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे नक्की आपण इथूनच सगळं पार्सल घेऊया. थंड बॉटल, जेवण वगैरे पुढे मिळेल की नाही माहित नाही. पडली काय होणार नाही का मग. अरे शेट, इथे मोबाईलला सुद्धा रेंज नाहीये. ते बघ ते काहीतरी दिसतंय. मग उजेड आहे ना, तिकडे जायचंय. चला बॅगा घ्या जायचंय तिकडे आपल्याला. चलो. जपून या रे. हो चल पटकन. इथं कोण राहतंय? किती अंधार आहे इकडे. कोण आहे का? कुठून आलात? मुंबईहून. कशा पायी आलात? नाही, काय झालं, आमची गाडी बंद पडली आणि जवळपास कुठे गॅरेज नाही दिसलं. इथं आपला लाईट दिसला म्हणून मग इथे आलो. अरे बाबांनो, इथे जवळपास कुठलं गॅरेज? तालुक्याला खूप लांब आहे. अरे बापरे. आता तुम्ही असं करा, या घरामध्ये. हा, एक मिनिट. तुमच्यासोबत पोरी बी हाय. सकाळी 7च्याला गाडी हाय. त्या गाडीबरोबर तुम्ही जावा, काय आणायचं ते घेऊन या. छान आहे. ताई, तुम्ही जेवण खूप सुंदर बनवले होते. खूप छान होते. सांगा ना कसं बनवता आणि नाव काय त्या डिशचं? अगं काही नाही, सकाळच्या भाकरी उरल्या होत्या ना शिळ्या, त्याचा चुरा केला, त्याला मीठ मिरची लावली. दुसरं काही नाही. घरातलं पीठ संपलं होतं, नाहीतर तुम्हाला ताजच करून खायला घातलं असतं. काकू, एक विचारू तुम्हाला, तुमच्या मिस्टराचं म्हणजे तुमच्या पतींचं निधन कसं झालं? 4-5 वर्ष झालं. पाऊस पाणी नाही. सावकाराचं ऋण होतं डोक्यावर. ते फेडायसाठी आवडत्या बैलाला विकायचं ठरवलं. पण त्याला सुद्धा रातीतून साप चावला, तो बी मेलं. आमचं नशीबच फुटकं. बैलाचा दोर होता, तो दोर झाडाला बांधून गळफास घेतला. नातेवाईकांनी पैसे दिले होते, ते परत देऊ शकले नाही, म्हणून नातेवाईकांनीही तोंड फिरवलं. मी काय मेली, माझं रडगाणं गात बसले. झोपा आता तुम्ही, मी पण जाऊन झोपते. अरे पण आपण काय करू शकतो? आपण तर कॉलेज स्टुडंट आहोत. आपण परिस्थिती कशी बदलणार?
जितू, मेकॅनिकने गाडी दुरुस्त केली आहे आणि हा किराणा आणलाय तू सांगितल्याप्रमाणे. आमच्याकडून ही तुमच्यासाठी छोटी भेट. अरे ह्याची काही गरज नव्हती. आणि आम्ही सुद्धा तुमच्या मुलांसारखेच आहोत. हा, हा माझा नंबर आहे. काही गरज लागली ना, कसलीही गरज, फोन करा, आम्ही नक्की येऊ. चला येऊ मग. जितू, तुम्ही तर लगेच आलात. 4-5 दिवस गेले होते ना? हो रे, मग आम्ही गेलो होतो 4-5 दिवसांसाठी, पण पण सकाळी निघताना आम्ही त्या विधवा महिलेला जी मदत केली, त्यानंतर तिचे आनंदाश्रू बघून मनाला समाधान वाटलं. खूपच भयानक स्थिती आहे इथे. आम्ही ठरवलं की आपण जे वर्षातून 4 ट्रिप काढतो ना, त्यातली एक ट्रिप या गरीब शेतकरी कुटुंबासाठी ना, तेवढी कुठं. त्यांना नुसती पैशांची गरज नाहीये रे, सोबत त्यांना मानसिक आधाराची सुद्धा गरज आहे. आमच्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत आम्ही त्यांना करणार आणि करत राहणार. खूपच छान आयडिया आहे रे. दॅट्स कॉल अ रिअल ट्रिप. हा, आणि आजपासून मी तुमच्या उपक्रमात सहभागी आहे. चला, थोड्या वेळात भेटूया आपण. मी सर्वप्रथम माझे प्राध्यापक आणि माझे प्राचार्य यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला माझी संकल्पना मांडण्याची मला संधी दिली. मित्रांनो, आपण गरज नसताना सुद्धा रोज 100 ते 200 रुपये पिझ्झा, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स आणि कोल्ड ड्रिंक्स या गोष्टींवर वायफळ खर्च करतो. आणि जो शेतकरी बांधव जो आपल्याला अन्नधान्य पुरवतो, त्याला साधं 2 वेळचं जेवण सुद्धा मिळत नाहीये. किती विदारक परिस्थिती आहे ही. आणि जर का परिस्थिती राहिली, रोज जर का शेतकरी आत्महत्या करायला लागले, तर एक दिवस असा येईल आपल्याला परदेशातून अन्नधान्य मागवावं लागेल. शेतकरी जगला तर आपण जगू. कालच मला माझ्या मित्रांनी सुंदर आणि छान अशी एक आयडिया दिली, कल्पना दिली. आपण दरवर्षी 3 ते 4 वेळा पिकनिकला जातो, आपण ट्रिपला जातो आणि 5 ते 6 हजार रुपये उडवतो विनाकारण. आजपासून मी असा निर्णय घेतलाय की त्यातली एक ट्रिप मी माझ्या शेतकरी बांधवांसाठी काढणार आहे. तुम्हाला आता असं वाटेल की शेतकरी बांधवांसाठी ट्रिप काढण्याची गरज काय? आपण सगळे विद्यार्थी मिळून पैसे गोळा करून
त्यांना पण रक्कम देऊ, हो ना? पण मला वाटतं मित्रांनो, आपण त्यांच्या सहवासात राहावं. त्यांच्या सहवासात राहिल्याने आपल्याला खऱ्या परिस्थितीची जाणीव होईल. आपली एक ट्रिप आपण त्यांच्यासाठी काढावी, जेणेकरून आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ. आपल्या शेतकरी बांधवांना आर्थिक मदतीबरोबरच मानसिक आधाराची सुद्धा तेवढीच गरज आहे. आपण फक्त आपलाच विचार करतो. कधी आपण अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा विचार करतच नाही. आपण फक्त बातमी ऐकतो आणि सोडून देतो. पण मला असं वाटतं की आपण प्रत्यक्षात अनुभव घ्यावा, त्यांची परिस्थिती आपण प्रत्यक्षात पाहावी. आणि या संकल्पनेचं नाव आहे माय ट्रिप. आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी 3-4 विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवून ट्रिप काढावी आणि या उपक्रमात सहभागी व्हावं. या उपक्रमात सर्वांनी आपापल्या मित्रांसोबत एक ग्रुप बनवा आणि एक हमखास अशी ट्रिप काढा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा. आत्महत्या झालेल्यांसोबतच जे आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत, जे की त्रासलेले आहेत, त्यांच्या घरी जाऊन राहा. या ट्रिपचे काही नियम व अटी नाहीयेत. तुम्ही आपल्या पद्धतीनुसार, आपल्या सवडीनुसार, आपल्या ऐपतीप्रमाणे रक्कम जमा करा आणि आपल्या वेळेनुसार ही ट्रिप काढा. पण नक्की काढा. तुम्ही आपल्या सवडीने जा, आपल्या वेळेनुसार जा, पण नक्की जा. एवढी कळकळीची विनंती आहे. तसंच म्हणतात ना, प्रचाराचे साधन हे आचार आहे. मी आजच माझ्या मित्रांसोबत माय ट्रिपचे नियोजन केलेले आहे. बाकी तुमचा निर्णय. धन्यवाद. राम राम. बघा, तुमचा फोन आला का नाही आणि त्याच्यात जो तुमचा उपक्रम सांगितला ना, मला लय आवडला बरं का. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, आमच्या गावातल्या अशा 2 याद्या बनवलेल्या आहेत. पहिली म्हणजे ज्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे अशा लोकांची वेगळी यादी. वा. जे लोक या संकटाने लय त्रासून गेलेले आहेत, खचून गेलेले आहेत, आज न उद्या केव्हा बी आत्महत्या करू शकतात, अशा लोकांची वेगळी यादी बनवलेली आहे. बघ, आता मी आणखीन काय मदत करू? सरपंच काका, तुम्ही मला असा शेतकरी दाखवा जो की सगळ्यात जास्त त्रस्त आहे, ज्याच्यावर सर्वात जास्त कर्ज आहे, आणि हो, जो आत्महत्येकडे वाटचाल करू शकेल असा शेतकरी. शोधून सांगतो ना. ह्यो गडी आहे का नाही, लय खचून गेलेला आणि लय त्रास झालेला आहे आणि ह्याच्यावर भरपूर कर्ज बी. चला मग आपण लगेच जाऊया त्यांच्याकडे. त्याला भेटायचं. चला की मग. चला.
राम राम बरोबर या आमचे शिवाजी आपलं बरं का आप्पा हे कॉलेजचे पोरं आहेत शहरातून आलेले आहेत आजचा दिवस त्यांना इथं तुमच्याकडे राहायचंय त्यांच्या कॉलेजचा काही उपक्रम आहे तुमची सगळी माहिती घेणार आहेत तुमची काही हरकत नाही ना जाऊ परत जा उद्या सकाळी येतो चला 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 उद्या चला सकाळी येतो बरं का मी काका ही छोटीशी मदत नाही म्हणू नका. आम्हीही तुमच्याच मुलाप्रमाणे आहोत. ह्यापुढे एक करा. कधीही आत्महत्येचा विचार मनात आणू नका, नाहीतर आम्हीही अनाथच होऊ. चला येतो आम्ही. आम्ही आमचं मदत कार्य सुरू केलं. मी माझी ट्रिप काढली, पण तुम्ही कधी काढताय समाधानाची माय ट्रिप? काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं हिरवं रानं, काळ्या माईनं पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागती या गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड. पण भाव ठरतो त्यांना न पुसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ घिरट्या घाली, तवा गावाला कुणी न वाली. कसं सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळाधिकारी बाप झालाय आज भिकारी. गाव असूनच झालाय फिरस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता.